नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर गावठी पोहे घेतलेले आहेत, 1 वाटी. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि थोडंसं पाणी टाकून झाकण लावून बाजूला ठेवते. 10-15 मिनिटांनंतर त्यात बारीक चिरलेला गूळ, वेलची पावडर, किंचित मीठ आणि ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. इथे कडवे वाल घेतलेले आहेत, मोड काढून बाजूला ठेवते. एक शिराळं घेतलेलं आहे, शिराळीची शिरं तासून घेते. त्यानंतर शिराळं कापून घेते. अशा प्रकारे छोटे तुकडे करून घेते. कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यात फोडणीला राई जिरं घालते. त्यानंतर 5 लसणीच्या पाकळ्या घालते आणि परतून घेते. लसूण परतून झाल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. थोडंसं हिंग घालते आणि मिक्स करून घेते. कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो घालते, एक बारीक चिरलेला. टोमॅटो नरम झाल्यावर त्यात हळद, लाल मसाला, थोडासा गरम मसाला घालते आणि मिक्स करून घेते. त्यानंतर मोड काढलेले वाल, शिराळं आणि एक बटाटा छोटे तुकडे करून घेतलेला घालते आणि मसाल्यात परतून घेते. भाजी परतून झालेली आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ घालते, एक हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते. थोडासा गूळ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. त्यात किंचित पाणी घालते आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेते. कुकरला 2 शिट्ट्या काढून थंड झालेले आहे. आता झाकण उघडते. भाजी मिक्स करून घेते. इथे वाल शिजलेले आहेत, बटाटा पण शिजलेला आहे. पावट्याची शिराळी घालून भाजी तयार आहे. इथे चिंच भिजत घालून पाणी काढून घेतले आहे. त्यात एक छोटा वाटी खोबऱ्याचं दूध मिक्स करून बाजूला ठेवते. कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात फोडणीला राई जिरं, एक सुकी मिरची तोडून घालते. 5 लसणीच्या पाकळ्या घालते आणि परतून घेते. त्यानंतर थोडंसं हिंग घालून 2 हिरव्या मिरच्या घालते आणि पुन्हा एकदा परतून घेते. कढीपत्त्याची पानं घालते आणि मिक्स करून ठेवलेलं चिंचेचं पाणी आणि खोबऱ्याचं दूध घालते. वरून कोथिंबीर घालते. चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालून घेते. मिक्स करून घेते. जास्त उकळून नाही घ्यायची कढी, नाही तर फुटेल. चिंचेची कढी तयार आहे. इथे फोडशीची भाजी घेतलेली आहे, साफ करून घेते. भाजीचा सफेद भाग काढून टाकते. अशा प्रकारे भाजी साफ करून घेते आणि 5-6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते. भाजी धुवून पाणी निथळलेलं आहे, आता बारीक चिरून घेते. भाजी चिरून झालेली आहे. त्यात थोडीशी भाजी बाजूला काढून घेते. त्यात उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालते. लाल मिरची पावडर, हळद, ओवा, हिंग घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून हाताने मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे. आता त्यात बेसन आणि तांदळाचं पीठ घालते आणि मिक्स करून घेते. पाणी न घालता भजीचं पीठ तयार करून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करायला. त्यात फोडशीची भाजी फ्राय करायला ठेवते. 2-3 वेळा परतून भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तेलात फ्राय करून घेते. भजी तळून झालेली आहे. आता मी काढून घेते. इथे तव्यावरती तेल घेतलेले आहे, त्यात फोडणीला जिरं आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरलेला परतून घेते.
त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या परतून घेते. थोडंसं हिंग घालते. एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. नंतर 4-5 तास अगोदर भिजत घातलेली चण्याची डाळ घालते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. त्यानंतर पाणी घालते आणि डाळ शिजवून घेते. झाकण काढलेलं आहे. आता हळद घालते आणि मिक्स करून घेते. त्यानंतर बारीक चिरून ठेवलेली फोडशीची भाजी घालते आणि सर्व एकत्र मिक्स करून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. आता झाकण काढलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते. चण्याची डाळ शिजलेली आहे. ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून एक वाफ काढून घेते. आता झाकण काढलेले आहे. फोडशीची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.